नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, सध्या भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये एक डिप्लोमॅटिक टेन्शन, ताणाताणी चालू आहे. त्याच पद्धतीने नोबेल पारितोषिकं जाहीर व्हायला लागलेली आहेत. त्यामध्ये कोविड व्हॅक्सिन डेव्हलप करणाऱ्या शास्त्रज्ञांना सुद्धा नोबेल प्राइज डिक्लेअर करण्यात आलेला आहे. ती एक घटना आहे. आणि त्या जोडीलाच हे जे मी मगाशी म्हटलं, भारत आणि कॅनडा यांच्यातली तणातणी, तोही एक संबंध आहे. आणि त्याच पद्धतीने अलीकडेच रिलीज झालेला, गेल्याच आठवड्यात रिलीज झालेला द व्हॅक्सिन वॉर, विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट आहे. या तिन्ही गोष्टी आहेत साइड बाय साइड, साधारण एकाच कालखंडात घडलेल्या, अक्षरशः एक दीड आठवड्याच्या अंतरात घडलेल्या. त्यातून काही गोष्टींचा मी पुन्हा एकदा बारकाईने एक तपास करायला लागलो. त्यातून मला जे निष्पन्न झालं ते मी आता तुमच्या समोर मांडणार आहे. हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय महत्वाचा, अतिशय गंभीर आहे. मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा, शेवटपर्यंत पाहावा. आणि यामध्ये मी जे काही प्रतिपादन करतोय ते जर तुम्हाला सुद्धा पटत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या वतीने या सगळ्या प्रकरणाचा थोडासा पाठपुरावा करा, थोडीशी माहिती गोळा करा. तुम्हाला आणखीन काही याच्यातून निष्पन्न होतोय का, एखादा वेगळा अँगल तुम्हाला सुचतोय का, लक्षात येतोय का, हे मलाही कळू द्या. आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही याबाबत व्यक्त होऊ शकता. आपण काही यावरती चर्चा करू, आणखीन कदाचित माहिती आपल्या समोर येऊ शकेल. मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करतोय, पण तत्पूर्वी आपल्या सेंटर स्पॉटला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकन दाबून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन ताज्या व्हिडिओंचं, सेंटर स्पॉटच्या ताज्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याच पद्धतीने या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचसोबत या व्हिडिओला तुम्हाला जो शेजारी QR कोड जो दिसतोय, या QR कोडवरून तुम्ही सेंटर स्पॉटला आर्थिक सहकार्य करू शकता. हे आर्थिक सहकार्य कशासाठी करायचं, तर सेंटर स्पॉटचे जे व्हिडिओज आहेत त्याची टेक्निकल क्वालिटी सुधारावी, त्याच पद्धतीने कंटेंट क्रिएशन आणखीन व्हावं. आणि ते कंटेंट क्रिएशन आता दर्जेदार आहेच, पण त्यात आणखीन जास्त भर पडू शकेल. या सेंटर स्पॉटची टीम आणखीन मोठी करता येईल, ज्याचा अल्टिमेटली फायदा आपल्याच सर्वांना होणार आहे. आपण समविचारी आहोत, यासाठी मी आपल्याला हे आवाहन करत आहे. मित्रांनो, आपण आता स्ट्रेट या विषयामध्ये शिरूयात. आपल्या सगळ्यांचेच आवडते असे एक थोर व्यक्तिमत्व, आजच्या काळातलं उत्तम वक्ते, प्रचंड व्यासंग अभ्यासाचा असलेले, वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रचंड माहिती, डीप स्टडी असलेले अविनाश धर्माधिकारी सर यांनी 30 एप्रिल 2021 ला एक स्टेटमेंट केलेलं आहे. खूप सुंदर वाक्य आहे ते. आफ्टर अ लॉंग अँड केअरफुल कन्सिडरेशन आय एम चूजिंग टू स्टेट माय सस्पिशन पब्लिकली. अ सीड ऑफ सस्पिशन इज सोन इन माय माइंड. कुड कोरोना बी biological warfare? The angle needs to adequately investigated. एक अतिशय मोजून मापून तोलून एकूण एक शब्द इकडचा तिकडं न करता अत्यंत विचारपूर्वक केलेलं हे विधान आहे. आणि अविनाश धर्माधिकारींच्या सारख्या संतुलित विचारच्या व्यक्तीला सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करावंसं वाटलं, याचा अर्थच की दाल में कुछ तो काला है. कोरोना विषय जो काही आहे तो काही साधा सुद्धा नाहीये, ही एक गोष्ट. मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट, की आपण द व्हॅक्सिन वॉर हा जर चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येतं की त्याच्यात एक थिअरी मांडलेली आहे की जी मला स्वतःला सुद्धा पटते. ती म्हणजे की या कोविडच्या पाठीमागे एक खूप मोठं षडयंत्र असणार आहे. आणि त्या षडयंत्राचं ज्याला केंद्रबिंदू आपण म्हणतो, तो केंद्रबिंदू हे चीनचं वुहान मार्केट नसून चीनची कदाचित जी लेव्हल 4 ची जी लॅब आहे ती असण्याची शक्यता आहे, वुहान लॅब. पण त्याही पलीकडे जाऊन त्याच्यात आणखीन एक थिअरी मांडलेली आहे की ती केवळ आणि केवळ लॅब लीक हा संबंध नसून त्यामागे PLAचं किंवा त्याही पलीकडे जाऊन CCPचं कदाचित एक मोठं षडयंत्र असू शकतं. ही थिअरी आहे.
अर्थातच ह्याच्या संदर्भात पुरावे मिळवणं अतिशय अवघड आहे. आयर्न कर्टन आहे तिथे. तिथे काही लोकशाही नाही तिथे जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायला. याच्या पुढची आणखीन एक गोष्ट, जे मी मगाशीच म्हटलं, नोबेल प्राइज डिक्लेअर झालेलं आहे. हे कुणाला डिक्लेअर केलेलं आहे? कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वाईसमन या दोघा जणांना हे नोबेल प्राइज मिळालेलं आहे. कशासाठी? तर mRNA वरती संशोधन त्यांनी केलं आणि कोविड व्हॅक्सिन त्यांनी डेव्हलप करण्यामध्ये त्यांचं मोलाचं संशोधन कारणीभूत ठरलं आणि त्यामुळे त्यांना हे नोबेल प्राइज जाहीर करण्यात आलं. चांगली गोष्ट आहे. त्या दोघांच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र मित्रांनो, एक लक्षात घ्यायला पाहिजे, याच्यामध्ये खूप मोठा एक बिझनेसचा एक खूप मोठा वाटा आहे. हे असं सहज सहज ही पारितोषिकं दिली जात नसतात. अहो, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठलीही पारितोषिकं, अगदी गणेशोत्सवच्या लेवलवरती सुद्धा जी पारितोषिकं दिली जातात ना, त्यामागे काही ना काहीतरी बिझनेस मोटिव्ह असतोच असतो, अशा मी मताला आता येऊन ठेपलोय. आणि हे तर बोलून चलून नोबेलचं पारितोषिक साधेसुधी गोष्ट नाही. या दोघांच्या संशोधनामधून जे काही व्हॅक्सिन तयार झालं ते कुठलं आहे माहितीये का तुम्हाला? फायझर आणि मॉडर्ना. येस, फायझर आणि मॉडर्नाच्या लसी डेव्हलप झाल्या कुणाच्या संशोधनावरनं? तर या कॅरिको आणि वाईसमन यांच्या संशोधनावरनं. आता हे सगळ्या जगाला माहितीये की फायझर आणि मॉडर्ना हे एवढे प्रभावी नव्हते. आपल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याच्या तुलनेने हे अत्यंत कमी प्रभावाचे असे हे मॉडर्ना आणि फायझर होते. मॉडर्ना आणि फायझर तर महाग पण होते आणि शिवाय ते जे म्हणतात ना सिंगल डोसचं संशोधन गेलं खड्ड्यात. त्यांचे 2 डोस देऊन शिवाय तिसरा बूस्टर डोस देण्याची वेळ अमेरिकेसारख्या देशावरती येऊन ठेपलेली होती. पाश्चात्य देशांमध्ये जिथे जिथे हे मॉडर्ना आणि फायझर गेलं तिथे तिथे तिसरा बूस्टर डोस देण्यापर्यंत त्यांची पाळी पोचली. तिसरा, चौथा, काय वाटेल ते चाललेलं होतं तिथे. सिंगल डोसच्या कसल्या बाता मारतात हे लोक. तर मग असल्या या कमी प्रभावाच्या किंवा प्रभावहीन अशा मॉडर्ना आणि फायझरच्या निर्मितीच्या मागे संशोधन ज्यांचं होतं, अशा या 2 शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज द्यायची काय बरं गरज होती? एक साधी गोष्ट आपल्या डोक्यात येते. त्यापेक्षा आपल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या निर्मितीमध्ये महत्वाचा रोल ज्यांनी प्ले केला अशा भारतीय संशोधकांना खरं म्हणजे द्यायला हवं होतं. असो, तो एक वेगळाच विषय. ह्याच्याही मागे खूप मोठं कॉन्स्पिरसी असते, खूप मोठं गटकारस्थानं असतात. याच्या पुढे जाऊन मला एक सांगायचं मित्रांनो, 2020 साली मी एक लेख लिहिलेला होता की कशा पद्धतीने WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे टेड्रोस म्हणून जे अध्यक्ष होते ते आणि चायना हे कशा पद्धतीने एक मोठं गेम करतात. चायना म्हणताना सुद्धा त्यामध्ये डॉक्टर जियांगुओ क्यू नावाची एक जी महिला संशोधक जी कॅनडामध्ये जाऊन भरपूर संशोधन करत होती. कुठे? NML मध्ये. NML म्हणजे विनिपेग नावाचं एक ठिकाण आहे, विनिपेग नावाचं शहर आहे कॅनडातलं. तिथे नॅशनल मायक्रोबायोलॉजी लॅब नावाची एक कॅनडाची मोठी प्रथितयश लेव्हल 4 ची एक लॅब आहे, जिथे जगात या भयंकर अशा विषाणूंवरती मोलाचं संशोधन केलं जातं. काल परवापासून नाही, अगदी आधीपासून. अशा त्या लॅबमध्ये ही डॉक्टर जियांगुओ क्यू ही भरपूर वर्ष संशोधन करत होती आणि ती संशोधन करत असताना 2019 साली तिला पकडलं नाही, तिला बडतर्फ केलं कॅनडानी. म्हणजे एकतर पहिला टप्पा म्हणजे NML मधून तिला तिच्या चायनीज कॅनेडियन नवऱ्याला आणि त्यांच्या चायनीज टीमला NML मधून बडतर्फ करण्यात आलं आणि ताबडतोब कॅनडामधून त्यांना हाकलूनही देण्यात आलं. ही एक बातमी सरफेसला आली होती. याचा कनेक्शन कोविड-19शी तर नाही ना, असं तेव्हाच्या मीडियाला वाटायला लागलं. आणि त्यामुळे आणखीन यावरती माहिती जेव्हा काढली तेव्हा कळलं की अशा पद्धतीची ऍक्शन त्या जियांगुओ क्यूच्या वरती का घेण्यात आली. तर एक सस्पिशियस पद्धतीचं शिपमेंट, हे जे कोविड आउटब्रेक जो झाला
तो कोविड आउटब्रेक होण्याच्या काही महिने आधीच एक सस्पिशियस संशयास्पद अशा पद्धतीचं एक शिपमेंट कॅनडातल्या याच NML च्या कडून चीनला पाठवण्यात आलं होतं. त्या शिपमेंटमध्ये होतं काय मित्रांनो, त्या शिपमेंटमध्ये एबोला आणि निपा या दोन व्हायरसेसचे खूप सारे व्हेरियंट्स होते. एबोला हा एक भयंकर असा व्हायरस आहे. निपा हा सुद्धा एक भयंकर व्हायरस आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोरोनाचा जो काही व्हायरस आहे तो काहीच नाहीये, तो फडतूस आहे असं म्हणायला पाहिजे. त्याहून कितीतरी प्रचंड प्रमाणात भयंकर असा निपा आणि एबोला आहे आणि त्याचे कैक सारे व्हेरियंट्स हे ज्या शिपमेंटमध्ये ठेवलेले होते, असा शिपमेंट कॅनडातल्या त्या NML कडून चीनला रवाना झालेला होता. ही गोष्ट जेव्हा त्या कॅनेडियन रॉयल माउंटेड पोलीस, बरोबर ना, RCMP, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस, यांना जेव्हा लक्षात आली तेव्हा ताबडतोब त्यांनी इंटरव्हीन केलं म्हणे आणि त्या जियांगो क्यूला बडतर्फ केलं NML मधून आणि कॅनडातून हाकलून दिलं, तिला, तिच्या नवऱ्याला आणि त्या चायनीज टीमला. मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे काढून टाकलं, हाकलून लावलं वगैरे जे काही केलं किंवा पोलिसांनी, कॅनडातल्या पोलिसांनी इंटरव्हेन्शन केलं, ही घटना कधीची घडली? 2019ची. 2019च्या जुलै महिन्यात हा प्रसंग घडला. या प्रसंगाचा उल्लेख आणि WHO संशयास्पद सगळी भूमिका यावर प्रकाश टाकणारा एक मी लेख लिहिलेला होता विवेक विचारमध्ये. तो मी लिहिला होता एप्रिल 2020ला. आणि त्या काळात पहिली, दुसरी अशा वेगवेगळ्या लाटा येत होत्या कोरोनाच्या. त्या काळात मी हे सगळं लिहिलेलं होतं. तेव्हा मित्रांनो माझं लक्ष चीन, WHO आणि कॅनडातली ती NML नावाची एक लॅब, बस एवढ्यापुरतच सीमित होतं, एवढ्यापुरतच मर्यादित होतं. मात्र मित्रांनो नंतर आणखीनही काही घटना घडल्या ज्याच्यामुळे मी याचा जरा पुन्हा एकदा तपास बारकाईने करायला लागलो. मला एक लक्षात आलं की, आणि तेव्हाही प्रश्न पडतच होता सारखा, की ही डॉक्टर जियांगो क्यू नेमकी आहे कोण? तिचा मी इतिहास पण लिहिला होता त्या लेखामध्ये. ही बाई, तिचं बेसिक जे काही शिक्षण ते चीनमध्ये वगैरे सगळं झालं होतं, चीन, हाँगकाँग वगैरे वगैरे. 2006 साली ही डॉक्टर जियांगो क्यू ही कॅनडात आली. कॅनडात आल्यानंतर मॅनिटोबा या ठिकाणी तिने काय करावं, तिथे ती बालरोग आणि बालचिकित्सा या विभागामध्ये काम करत होती. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पेडिट्रिक विभागामध्ये ती काम करत होती. तिचा आणि व्हायरॉलॉजीचा म्हणजे व्हायरसच्या वरच्या विषाणूशास्त्राचा काय संबंध आहे? खरं म्हणजे बिलकुल काही संबंध नाही. पण असो तरी सुद्धा ती कॅनडात कधी गेलेली आहे? 1996 ला गेलेली आहे. 1996 पासून पुढे 10 वर्ष म्हणजे 2006 पर्यंत 10 वर्ष पेडिट्रिक विभागातली, मॅनिटोबा इथल्या पेडिट्रिक विभागातली. तिथून 2006 ला ती NML मध्ये आली डायरेक्टली, नॅशनल मायक्रोबायोलॉजी लॅब, ते सुद्धा व्हायरॉलॉजी सारख्या भयंकर विषयावरती, विषाणूशास्त्रावरती. हाऊ कॅन यू स्विच फ्रॉम पेडिट्रिक डिव्हिजन टू व्हायरॉलॉजी सेक्शन? हे अजब आहे. म्हणजे आपल्या तर्कबुद्धीला चॅलेंज करणारी गोष्ट आहे ही. असो, पण हा एक मेजर शिफ्ट झाला. 2006 पासून ती NML मध्ये कामाला होती. म्हणजे मित्रांनो प्रश्न मग असा पडतो की 2006 पासून 2019 पर्यंत सलग 13 वर्षामध्ये ती बाई नेमकं काय काय करत होती NML मध्ये? कॅनडातल्या पोलिसांनी त्या बाईवरती कारवाई 2019 ला केली. तर मग ह्या 13 वर्षांमध्ये कॅनडातलं सरकार, कॅनडातले पोलीस, कॅनडातले गुप्तचर संस्था त्या काही झोपा काढत होत्या का? हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे जर एक शिपमेंट 2019 ला एक भयंकर अशा विषाणूंच्या व्हेरियंट्सना घेऊन चीनमध्ये पाठवण्यात आलेलं होतं, तर मग त्या मागच्या 13 वर्षांमध्ये नेमकं काय काय पाठवण्यात आलं होतं?
NML मधून चीनला. बरं, ऑन रेकॉर्ड ज्या गोष्टी आहेत त्या तर वेगळ्याच, लपून चोरी छुपे आणखीन काय काय पाठवलं गेलं होतं, हा एक संशोधनाचा विषय आहे. हा प्रश्न मला तेव्हाही पडलेला होता. मित्रांनो, नंतर आणखीन एक गोष्ट बाहेर आली, ती म्हणजे की गोष्टी बाहेर जात होत्या कुठल्या, हा जसा एक प्रश्न आहे, तसा आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या लॅबमध्ये कुणाकुणाला आणलं जात होतं, ही आणखीन एक भन्नाट गोष्ट आहे. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की मगाशी मी म्हटलं ना, चायनीज टीम सुद्धा तिथे होती की ज्यांना बडतर्फ करण्यात आलं. ही सगळी चायनीज टीम म्हणजे डॉक्टर जियांगुओ क्यू आणि तिचा नवरा यांच्या हाताखाली काम करणारे मदतनीस आणि ज्युनियर संशोधक वगैरे वगैरे प्रकारचे होते. हे कुठले होते? ते सगळे चायनीजच होते, बरं का, चायनीजच होते. तर ही टीम सतत बदलणारी होती. 2019ला ज्या चायनीज टीमला हाकलून देण्यात आलं ते सगळे त्यातल्या त्यात नवीन होते. आपल्याला हे म्हणायला पुरेसा वाव आहे की 2006 पासून 2019 पर्यंत अशा पद्धतीने केवढ्या मोठ्या प्रमाणात चायनीज लोक त्या चायनीज टीम म्हणून त्या लॅबमध्ये येऊन गेले असतील, किती त्यांनी चक्र केलेल्या असतील, गॉड नोज. याचं कारण असं, गॉड नोज मी अशासाठी म्हणतोय की या सगळ्या गुप्त पद्धतीच्या गोष्टी आहेत. पब्लिक डॉक्युमेंटेशन, पब्लिक प्लॅटफॉर्म वरती या गोष्टी सरफेस करता येऊ शकत नाहीत असं NMLनी ऑलरेडी सांगून टाकलंय. तिथल्या ऑफिशियल्सनी सांगितलंय, पोलिसांनी सांगितलंय, एका वेगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सांगितलंय की हे तिथं त्या NML मध्ये आत पाऊल टाकणाऱ्या लोकांच्या विषयी, तिथल्या गेस्ट व्हिजिटर्सच्या विषयी आम्ही कुठलंच रेकॉर्ड आपल्या पुढे सादर करू शकत नाही. याचं कारण ती एक टॉप सिक्रेट गोष्ट असते. हे त्यांनी क्लिअर कट केलेलं आहे. कुठल्या प्रकरणासंदर्भात त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे माहिती आहे? ते आहे असं की एक स्त्री होती वेई चेन नावाची. वेई चेन, ही वेई चेन तिने या डॉक्टर जियांगुओ क्यूच्या सोबत संशोधन केलं NML मध्ये, बराच काळ केलं. आणि इतकंच नाही, नुसतं साधं सुद्धा संशोधन नाही केलं, तर वेगवेगळ्या विषाणूंवरती, विषाणूंच्या साठीच्या व्हॅक्सिनवरती असं काम, त्यातलं मेजर 2 टप्पे म्हणजे शोध प्रबंध 2016 साली केला आणि 2020 साली सुद्धा केला. आणि ते अगदी प्रॉपर प्रसिद्ध वगैरे ते झाले, ते शोध निबंध. हे सगळं त्या काय नाव तिचं, वेई चेन, तिला ते सगळं करता आलं का? कारण स्वतः डॉक्टर क्यू हिनीच तिला त्या NML मध्ये आणलेलं होतं. नंतर सप्टेंबर 2020 साली, सप्टेंबरच्या 2020च्या सप्टेंबरमध्ये झी जिनपिंग, आपला चीनचा नवा सम्राट, म्हणजे चेअरमन, पण आपण त्याला आता सम्राट म्हणतो, सम्राट शी जिनपिंग यांनी त्या वेई चेन हिच्या कामाचं कौतुक केलं, जाहीर कौतुक केलं. ती चीनमध्ये होती तेव्हा आणि कुठल्या मिलिटरीच्या पोशाखात होती. येस, ती मिलिटरीच्या पोशाखात होती. आणि तिचं पद काय माहितीये? ती आहे मेजर जनरल. मेजर जनरल वेई चेन. येस, तिचं जाहीर कौतुक सम्राट शी जिनपिंग यांनी केलं. कशासाठी केलं? तर तिने जे काही काम केलं होतं कोविड-19च्या व्हॅक्सिनवरती, ज्याच्या आधारे चीनला त्यांचं व्हॅक्सिन बनवता आलं. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट? म्हणजे किती हे एक आंतरराष्ट्रीय कटच आहे का काय असं म्हणायला पाहिजे मित्रांनो. याचं कारण असं, ह्याच्यातून असा सूर असा निघत होता की जेव्हा अशा पद्धतीने शी जिनपिंग किंवा चायनातल्या अथॉरिटीनी तिच्या कामाची सराहना केली, कौतुक केलं, तेव्हाच जणू काही अमेरिका आणि कॅनडा यांना एक स्ट्रायकिंग रेव्हलेशन झालं. त्यांच्यासाठी एक गोष्ट उघड झाली की अरे, ही वेई चेन जी आहे ती तर मेजर जनरल आहे, ती PLA ची मेजर जनरल आहे, पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायना. तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं. तोपर्यंत त्यांना ती फक्त वेई चेन एक चायनीज पर्सन एवढंच माहित होतं म्हणे. आणि याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. हे आपल्याला बालिश समजतात का अमेरिका आणि कॅनडाचे लोक, असा मला एक प्रश्न पडतोय. म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष जी व्यक्ती
कॅनडातल्या NML मध्ये सतत येत जात होती, तिथे संशोधन करत होती. तिचा पोर्टफोलिओ तुम्ही चेक नाही केला. अमेरिकेच्या CIA ला ह्यातलं काही कळलं नाही. रॉयल कॅनडियन माउंटेड पोलीस जे कॅनडाचं आहे आणि कॅनडातल्या इतर गुप्तचर संस्था यांना तिचा थांगपत्ता माहित नव्हता. मग ते 5 आईज म्हणून जे काही म्हटलं जातं ते इतके लल्लू पतलू आहेत की त्यांना वेई चेनची बॅकग्राऊंड काहीच माहित नव्हती. असो मित्रांनो, ही गोष्ट इथेच थांबत नाही. ती जी वेई चेन आहे ती सुद्धा सिंगल डोस बरं का, सिंगल डोस ऑफ कोरोना व्हॅक्सिन, ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक 2020 साली चायनाने केलं, जे की प्रत्यक्षात फुळूक पाणीच निघालं. म्हणजे फुळूक पाणी इन द सेन्स विशेष काही असरदार नव्हतं असं म्हटलं गेलं. आणि चीनमध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात लोक मेले सुद्धा. पण असो, ते जे काही व्हॅक्सिन होतं त्या व्हॅक्सिनचं नाव होतं कॅन्सिनो. कंपनीचं नाव होतं कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंक. त्या कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंक या कंपनीच्या मागे सपोर्ट कुणाचा होता? सपोर्ट होता PLAचा, पीपल्स लिबरेशन आर्मीचा. म्हणजे ती काही प्रायव्हेट कंपनी जरी वाटत असली तरी त्यामागे चीनी हात कसा होता? प्रत्येकच कंपनीमध्ये, चीनच्या प्रत्येक कंपनीमध्ये चायनीज गव्हर्नमेंट, चायनीज CCP आणि PLA यांचा संबंध कसा असतो याचं एक उदाहरण आहे फक्त. तर गंमत ही आहे की त्या कॅन्सिनो बायोलॉजिक्सला कॅनडानी एक लायसन्स दिलेलं होतं. ते कशा संदर्भातलं होतं? मित्रांनो, मी या पॉइंटला येईन, पण तत्पूर्वी एक महत्वाचा पॉइंट सांगायचा निसटून जातोय. तो म्हणजे की याच्यामध्ये हुआवेईचा संबंध खूप मोठ्या प्रमाणात आहे. हुआवेईचा जो चॅप्टर घडून गेला, हे कधी घडलं? हुआवेईच्या संदर्भातनं अमेरिका आणि चीन, कॅनडा आणि चीन यांच्यात एक तणातणी सुरू झालेली होती. ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती असेल. त्या घटनेला सुरुवात झाली 1 डिसेंबर 2018ला. तोपर्यंत कॅनडा आणि चीन यांचा अक्षरशः हनीमून चालू होता. कॅनडा आणि चीन यांचे संबंध इतके गुळपीटचे होते की दो दिल एक जान वगैरे अशा पद्धतीची ती सगळी त्यांचा रोमॅन्टिसिझम चाललेला होता. चीन आणि कॅनडाचा खूप मोठ्या प्रमाणात देवघेव चाललेली होती. आणि ते सगळं जे काही त्यांचं गुळपीट चाललेलं होतं ते सगळं विस्कटायला लागलं. कधी? 1 डिसेंबर 2018ला. का बरं? पण तेव्हा तर काही कोविड वगैरे काही गोष्टीच नव्हत्या. तरीही ते सगळं फिसकटायला लागलं. का? तर 1 डिसेंबर 2018 या दिवशी हुआवेईच्या CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर, तिचं नाव होतं मेंग वॅनझोऊ, हिला व्हॅन्कुव्हर इथे कॅनडाच्या पोलिसांनी अटक केलं. का अटक केलं? तर ही कोण होती? चीफ फायनान्शियल ऑफिसर ऑफ हुआवेई. तिचा फक्त एवढाच रोल नाहीये बरं का. हुआवेईचा जो संस्थापक, त्याचं नाव रेन झेंगफेई हा एक अतिशय मोठा मल्टी मिलियनेअर, बिलियनेअर वगैरे वगैरे असा तो चायनीज मनुष्य, चायनीज उद्योगपती आणि हुआवेईचा संस्थापक, त्याची ती मुलगीच आहे. कोण? मेंग वॅनझोऊ. आणि तिचं हुआवेई मधलं पद काय आहे? चीफ फायनान्शियल ऑफिसर. तिला 1 डिसेंबर 2018ला कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर एअरपोर्ट वरती आधी पकडण्यात आलं, म्हणजे डिटेन केलं. आणि नंतर काही तासांनंतर, काही दिवसांनंतर तिला रितसर अटकही करण्यात आली. हे कशासाठी तिला अटक केली? काय होतं नेमकं प्रकरण? तर तिच्यावर काही ठपका ठेवण्यात आला, काही चार्जेस ठेवण्यात आले. आणि ते चार्जेस असे होते की तिची एक म्हणजे कन्स्पिरसी टू डिफ्रॉड मल्टिपल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे विविध प्रकारच्या फ्रॉडच्या संदर्भातून तिला पकडण्यात आलं. काय तिची नक्की कारस्थानं होती,
काय काड्या तिने नेमक्या केल्या होत्या याविषयी मी बोलीनच, पण तत्पूर्वी हे लक्षात घ्या, तिला पकडल्यानंतर काही तासातच कॅनडाच्या 2 माणसांना चीननी पकडलं, बंदिवासातच टाकलं. ते 2 माणसं कोण होती? दोघांचंही नाव मायकल. एकाचं नाव मायकल कोव्हरिग आणि एकाचं नाव मायकल स्पॅवॉर. तर या 2 पैकी एक जण होता माजी डिप्लोमॅट, माजी राजनयिक अधिकारी कॅनडाचा, आणि दुसरा जो होता तो होता एक एंटरप्रेन्योर होता, म्हणजे बिझनेसमॅन. ठीक आहे, कॅनडाचा बिझनेसमॅन. म्हणजे एक होता माजी एक्स डिप्लोमॅट आणि एक होता एक्स बिझनेसमॅन. या दोघांना चीननी पकडलं. कुठल्या कारणावरती? आरोप त्यांच्यावरती ठेवला की ते दोघं जण स्पाईंग करतायत, हेरगिरी करतायत चीनच्या विरुद्ध. असा एक ठपका ठेवला, त्यांना डिटेन करून टाकलं. ह्या 2 घटना म्हणजे त्या मेंग वॅनझोऊला अटक करणं आणि या दोघा 2 कॅनेडियन्सना पकडणं, यामध्ये अक्षरशः काही तासांचा फरक राहिला होता. म्हणजे थोडक्यात चीननी हे टिट फॉर टॅट अशा पद्धतीचं काम केलं होतं की तुम्ही आमच्या पोरीला पकडले, आम्ही तुमच्या 2 जणांना पकडणार, अशी ती सरळ सरळ कारवाई होती ती. आता तिने नेमकं काय काय केलेलं होतं? तर हुआवेईची ती चीफ फायनान्शियल ऑफिसर होती, हे तर उघड पद होतं फक्त तिचं. पण त्यासोबतच ती एक लक्षात घ्यायला पाहिजे की ती एक खूप मोठ्या कटाची एक भाग होती, एक ती प्याद होती. हे हुआवेई हे काय करत होते? एक लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो, चायनीज कंपन्या कधीही एकटं काम करत नाहीत. चायनीज कंपन्या, चायनीज उद्योगपती हे कधीही एकटे काम करत नाहीत. ते त्यांच्या जोडीलाच इतर ज्या काही चायनीज कंपन्या असतात, इतर जे उद्योगपती असतात त्यांच्या सोबत असतात. इतकंच नाही, त्यांच्या जोडीला, त्यांच्या मदतीला चायनीज माफिया गँगस्टर्स असेही असतात. त्यासोबतच चायनाची सीसीपी आणि पीएलए आणि चायनाचे गुप्तहेर या सगळ्यांचा सुद्धा या सगळ्या लोकांना मदत असते. आणि अशा पद्धतीने ते खूप मोठं नेटवर्कच असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कुठेही चीनचा प्रभाव जिथे जिथे असतो तिथे तिथे हे नेटवर्क अशा पद्धतीने काम करतं. म्हणजे बिझनेसमन, माफिया म्हणताना आपण म्हणू शकतो संघटित गुन्हेगारी टोळ्या, बिझनेसमन, हे माफिया आणि चायनाचे गुप्तहेर, या सगळ्या असं हे त्रिकूट मिळून ते जाळं तयार होत असतं. तर हे जे काही नेटवर्क आहे ते नेटवर्कच्या सुळसुळाट कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. चायनातल्या रिसेंट ज्या काही 2-3 इलेक्शन्स झाल्या त्यामध्ये चीनचं इंटरव्हेन्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. यावरती आता कॅनेडियन लोक खूप मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा करायला लागलेले आहेत. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर हे जे हुआवेई आहे ते त्यांच्यासोबतच चायनाची HSBC नावाची कंपनी, बँक, इतर चायनीज कंपन्या, चायनीज सरकार यांच्या एका मोठ्या गेम प्लॅनचा ही जी मेंग वॅनझोऊ जी आहे ती एक छोटासा भाग आहे फक्त. स्कायकॉम नावाची एक शेल कंपनी, ही पण चायनीजच कंपनी बरं का. स्कायकॉम सारख्या शेल कंपन्यांच्या मार्फत ही वॅनझोऊ फ्रॉड करत होती म्हणे. शिवाय तिच्या नावाच्या बाबत सुद्धा एक घोटाळा आहे बरं का. तो एक वेगळा किस्सा आहे, त्याबाबत मी आता शिरत नाही. पण एक लक्षात ठेवा की तिच्या नावासंदर्भात सुद्धा एक घोटाळा आहे, घोळ आहे. तिच्याकडे एकूण 7 पासपोर्ट्स आहेत असंही म्हटलं गेलेलं आहे. 7 पासपोर्ट्स, त्यातले तब्बल 3 पासपोर्ट्स तर एकट्या हाँगकाँग मधले आहेत तर 4 कॅनडातले म्हणे. एकूण हे खूप अजब अशा पद्धतीचं प्रकरण आहे. इतकंच नाही तर ही वॅनझोऊ आणि हुआवेई यांच्यावर आरोप असा आहे की त्यांनी इराण, सुदान, क्युबा, नॉर्थ कोरिया अशा प्रतिबंधित देशांना अमेरिकन टेक्नॉलॉजी, जी की अतिशय प्रगत आणि सेन्सिटिव्ह आहे, अशी टेक्नॉलॉजी परस्पर विकली म्हणे. आता ही गोष्ट अमेरिकेच्यासाठी अत्यंत त्रासदायक होती आणि म्हणूनच हुआवेईवरती ऍक्शन घेण्यात आली. आणि म्हणूनच अमेरिकेने कॅनडाला दबाव टाकला आणि सांगितलं तुमचं ते काय जे काही हनीमून आहे तुमचा चीनच्या सोबतचा, वी डोंट केअर अबाउट इट. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत
त्या मेंग वँगझोऊ वरती कारवाई करायची आहे. ही मेंग वँगझोऊ ही ऍक्च्युली कॅनडाला चाललेली पण नव्हती, ती चालली होती हाँगकाँगहून मेक्सिकोला. मात्र ते प्लेन जाणार होतं व्हाया कॅनडा आणि त्याच संधीचा फायदा पकडून अमेरिकेच्या दबावामुळे कॅनडानी व्हॅन्कुव्हर एअरपोर्टवरती या मेंगला डिटेन केलं. गोष्टी तिथून कशा एक 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 घडत गेल्या मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे. तिला पकडलं, त्याच्यावरती टिट फॉर टॅट म्हणून चायनानी कॅनडाच्या 2 माणसांना पकडलं आणि मग सुरू झाला डिप्लोमॅटिक खेळ की कॅनडा आणि अमेरिका यांच्यासाठी एक फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जर त्या 2 कॅनेडियन लोकांना पकडलं नसतं तर अमेरिका आणि कॅनडाचा आणि खास करून अमेरिकेचा प्लॅन इतका अजब होता, इतका मोठा होता की त्या मेंगला पकडून तिच्याकडून बऱ्याच गोष्टी काढून घ्यायच्या आणि मग चीनवरती दबाव टाकायचा वगैरे वगैरे. खूप छान त्यांच्या कल्पना होत्या. प्रश्न निर्माण असा झाला, दगडाखाली हात गेले अमेरिका आणि कॅनडाचे. का? कारण कॅनडाचे 2 जण, त्यांच्यावरचे आरोप खरे होते का खोटे होते वी डोंट नो, पण त्या 2 जणांना चीननी पकडून ठेवल्यामुळे अमेरिका आणि कॅनडा यांना विशेष काही करता आलं नाही. त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी स्थिती झाली आणि उलट काय झालं, चीनकडे त्यांना लकडा लावायला लागला, चीनकडे त्यांना गारहाणं मागायला लागलं. एक पद्धतीचं पिटिशन केल्यासारखं रिक्वेस्ट करायला लागली खूप मोठ्या प्रमाणात की बाबांनो काहीही करा पण या 2 कॅनेडियन सिटिझन्सना सोडून द्या. यामध्ये कैक दिवस, कैक महिने, काही वर्ष गेली, जवळजवळ मित्रांनो 3 वर्ष गेली. फायनली चीन इतका अडून बसला होता की नाही, आम्ही नाही सोडणार, या 2 जणांना आम्ही नाही सोडणार. मित्रांनो, घटना अशी घडली की 30 सप्टेंबर, ठीक आहे, 24 सप्टेंबर 2021 ला कॅनडाला रीतसर या मेंग वँगझोऊला सोडून द्यावं लागलं. सोडून दिल्यानंतर ती ताबडतोब तिने काय केलं, ती गेली चायनाला. ती चायनाला निघून गेली. 3 वर्ष या मेंग वँगझोऊला कुठे ठेवलेलं होतं? हाऊस अरेस्ट करून ठेवलेलं होतं. कॅनडामध्ये हाऊस अरेस्ट करून ठेवलेलं होतं. अनेक पद्धतीच्या लीगल बॅटल चाललेल्या होत्या तिच्या विरुद्ध. तिच्याकडे सुद्धा वकिलांची फौज होती, सगळं होतं. तिला 24 सप्टेंबर 2021 ला सोडलं. तिथून पुढच्या काही तासांच्या आतच त्या 2 कॅनेडियन्सना सुद्धा बंदिवासातून चीननी सोडून दिलं. जगभरच्या मीडियानी प्रश्न विचारले की या 2 प्रकरणांचा काही संबंध आहे का? चीननी कॅटेगॉरिकली सांगितलं की या 2 प्रकरणांचा काहीही संबंध नाहीये. त्या 2 कॅनेडियन पैकी एका कॅनेडियनला तर 11 वर्षाच्या कारावासाची सजा फरमावलेली होती चीननी. असं असताना मग जर तुम्ही 11 वर्षाच्या कारावासाची शिक्षा फरमावलेली होती तर मग का बरं त्या 2घांना दिलं सोडून तुम्ही? मेंगची सुटका झाली आणि ती चीनमध्ये तिने पाऊल टाकलं. ताबडतोब चीननी त्या 2 कॅनडाच्या लोकांना सोडून दिलं. म्हणजे याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की कॅनडाच्या 2 जणांना चीननी पकडलं होतं फक्त आणि फक्त त्याच कारणासाठी की कोणीकडून मेंगची सुटका व्हावी. म्हणजे थोडक्यात एक्स्ट्राडिशन ज्याला आपण म्हणतो ना, कैद्यांची देवघेव, हे करता यावी यशस्वी, यासाठीच चीननी त्या कॅनडाच्या 2 जणांना डांबून ठेवलेलं होतं. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की त्या 3 वर्षाच्या मधल्या काळामध्येच हे सगळं कोविडचं महामारी येऊन गेलेली आहे. हे एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मेंगला पकडलं जाणं, मेंग आणि त्या 2 कॅनेडियन्सना, एकीला कॅनडामध्ये, 2 जणांना त्या चीनमध्ये, ती घटना घडली आहे 1 डिसेंबर 2018 आणि त्यांची सुटका झाली आहे कधी? 24 सप्टेंबर 2021 ला. या मधल्या काळामध्येच जगावर कोविड-19 या महामारीचं संकट ओढवलं. म्हणजे ती महामारी आली, त्या महामारीच्या नंतर दुसरी लाट पण आली, त्याच्यानंतर व्हॅक्सिनची वेळ जेव्हा आली त्यावेळेला आसपास या लोकांना सोडून देण्यात आलं आपल्या आपल्या ठिकाणी. फार इंटरेस्टिंग आहे अशासाठी कारण की या 2.5-3 वर्षांचा जो काही मधला जो कालखंड होता त्या काळात कॅनडा
आणि अमेरिका पराकोटीचा प्रयत्न करत होते. नुसते चीनला ते मागणी करत नव्हते बरं का, म्हणजे चीनला मागणी करतच होते की आमच्या 2 कॅनेडियन सिटीजन्सना सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या, अशा पद्धतीची मागणी तर एकीकडे चाललेली होती. पण ऍट द सेम टाइम वेस्टर्न देशांची एक स्ट्रॅटेजी असते. वेस्टर्न देशांची स्ट्रॅटेजी अशी असते की ते मागणी करताना जो भिकेचा कटोरा असतो त्यांचा, तो जसा असतो तसंच ऍट द सेम टाइम दुसऱ्या हातामध्ये त्यांच्या शस्त्र पण असतात. मैत्रीचा हात जेव्हा ते पुढे करतात त्यावेळेला त्यांचा दुसरा हात, दुसऱ्या हातामध्ये काळजात कट्यार खुपसण्याच्या साठीची कट्यार पण रेडी असते. अशी दुहेरी नीती नेहमीच हे वेस्टर्न कंट्रीज फॉलो करत असतात. वेस्टर्नच नाही, जगातले जवळजवळ प्रत्येकच देश हे असेच दुतोंडी डबल डमरू असतात. हे आपल्याला आता आता लक्षात यायला लागले मित्रांनो. त्याचंच हे तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतोय मी. कान देऊ नये का या गोष्टीकडे, खूप इंटरेस्टिंग आहे. त्या 3 वर्षात, ज्या 3 वर्षामध्ये मेंग आणि ते 2 मायकेल हे कॅनडा आणि चीनमध्ये अटकेत होते, त्यावेळेला त्या 2 कॅनेडियन्सच्या सुटकेच्यासाठी कॅनडा आणि अमेरिका जे प्रयत्न करत होते वेगवेगळ्या पातळ्यांवर, त्या अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न असा होता की कॅनडाने चीनवर दबाव टाकायचा. कसला दबाव टाकायचा? अप्रत्यक्षपणे, की नॅशनल मायक्रोबायोलॉजिकल लॅब NML विनिपेग इथली, तिथं कारवाई करायची. तिथल्या चायनीज कॅनेडियन हाफ अशा पद्धतीची जी डॉक्टर जियांगवो क्यू, ती तिचा चायनीज नवरा आणि त्यांची चायनीज टीम ह्यांच्यावर कारवाई करायची. त्यांना NML मधून बडतर्फ करायचं, त्यांना चीनला पाठवून द्यायचं. आणि इतकंच नाही करायचं तर प्रेस कॉन्फरन्समध्ये मीडियाच्या पुढे यांची कारस्थानं एक्सपोज करायची. आणि ती एक्सपोज केल्यामुळे काय होईल? चीनवरती ऑटोमॅटिकली दबाव येईल. आणि रिमेंबर मित्रांनो, तो कोरोना काळ असल्यामुळे, लोकांचे कोरोनात जीव जात असल्यामुळे आणि अजून व्हॅक्सिन मिळालेलं नसल्यामुळे ऑटोमॅटिकली, जरी त्या शिपमेंट्समध्ये कोरोनाचे व्हेरियंट्स नव्हते, त्या शिपमेंट्समध्ये फक्तच एबोला आणि निपा या विषाणूंचे व्हेरियंट्स होते, तरी सुद्धा ऑटोमॅटिकली लोक त्यावेळेला सजग झालेले होते, मीडिया सतर्क झालेला होता. त्यामुळे ऑटोमॅटिकली इंटरनॅशनल प्रेशर, लोकांचं प्रेशर चीनवरती मोठ्या प्रमाणात पडणार, याला काही डाऊटच नाही. लोक ऑटोमॅटिकली चायनाला क्वेश्चन करायला लागणार की काय हा प्रकार आहे. चीन आणि चायनीज लोक आणि ही डॉक्टर जियांगवो क्यू सारखे लोक, या लोकांना पब्लिक क्वेश्चन्स करायला लागणार. नॅचरली त्यांच्यावर प्रेशर टाकणार की हे कसले भयंकर प्रकार आहेत. आणि चीन हा कॅनडामध्ये NML मध्ये येऊन कसल्या कसल्या गोष्टी करत असणार आहे, अशा एक पद्धतीचं एक संशयाचं वातावरण. म्हणजे कदाचित त्यामुळेच तर कोरोना आउटब्रेक झाला नाही ना, अशा पद्धतीचा सुद्धा एक इनडायरेक्टली संशयाची सुई चीनकडे जाणार. आणि मग चीनवरती प्रेशर टाकता येईल आपल्याला. आणि मग त्या अशा प्रेशरमधनं त्यांना बाहेर काढायचं असेल तर तुम्ही बऱ्या बोलांनी आमच्या 2 कॅनेडियन्सची सुटका करून द्या, मग ऑटोमॅटिकली आम्ही हे जे काही पब्लिक प्रेशर निर्माण झालेलं आहे ना ते कंट्रोलमध्ये आणू. अशा पद्धतीचा ब्लॅकमेल तर कॅनडाने केला नाही ना त्या NML वरती कारवाई करून, असा प्रश्न निर्माण होतो. याचं कारण असं आहे मित्रांनो, जर त्यांना खरीखरीच कारवाई करायची होती तर त्या डॉक्टर जियांगवो क्यू हिचे अपराध इतके सिरियस आहेत खरं म्हणजे, की तिला फक्त बडतर्फ करणं चुकीचं आहे. तिला बडतर्फ केली ते केली, तिला का स्थानबद्ध करून ठेवलं नाही, तिला का अटक केली नाही, का डिटेन केलं नाही, तिला ताबडतोब चीनला का पाठवून दिलं. यामुळे संशय आणखीन बळावतो. कॅनडाच्या आणि अमेरिकेच्या हेतूंवर संशय निर्माण होतो की जर त्यांचं डाऊट अगदी क्लिअर कट होता, जर आरोप बळकट होते, तर त्या डॉक्टर जियांगवो क्यू हिला अटक करून तिची चौकशी व्हायला हवी होती. नुसतं चौकशी नाही, तिच्यावर ट्रायल व्हायला हवी होती, केस दाखल व्हायला हवी होती कोर्टात. की 2006 पासून मुळात तर ती स्विच का झाली, 1996 पासून 2006 पर्यंत जर ती पेडिट्रिक विभागामध्ये जर काम करत होती, तर अशा पेडिट्रिक विभागातल्या स्त्रीला, अशा डॉक्टरला
तुम्ही व्हेरॉलॉजीच्या वरती कसं काय आणता, हा स्विच कसा काय झाला, ही पहिलं केस बनते. त्यानंतर 2009 पासून 2006 पासून 2019 पर्यंत नेमकं काय काय संशोधन केलं होतं, या चायनीज टीम मध्ये नेमक्या कुणा व्यक्तींना तिने आत आणलं होतं आणि NML मधून नेमकं काय काय शिपमेंट्स गुप्तपणे आणि ओपनली चीनमध्ये पाठवण्यात आले, ह्या सगळ्याची चौकशी व्हायला हवी होती. कारण ही बाई इतकी साधी नव्हती. जेव्हा ती चीनमध्ये वर्षाला कमीत कमी 4 ते 5 वेळेला तिच्या चक्रा व्हायच्या. कॅनडाची सिटिझनशिप घेऊन सुद्धा ती गप एका ठिकाणी कॅनडात बसत नव्हती. ती चायनाला तिच्या कमीत कमी 5-6 ट्रिप्स व्हायच्या एका वर्षामध्ये ऍव्हरेज. तुम्ही धरून चला मित्रांनो, 2018ला तिच्या 5 व्हिजिट्स एकट्या वुहान लॅबला झालेल्या आहेत. वुहानच्या लॅबमध्ये तिच्या 5 व्हिजिट झाल्यात. काय करायचं, तिचं काय काम होतं वुहानला? ती जर कॅनडातल्या NML मधली संशोधक होती, तिचा आणि त्या वुहान लॅबचा काय संबंध आहे? त्याच्यामुळे संशोधन एका वर्षात 5 व्हिजिट्स 2018 साली फक्त. मग 2017ला किती झाल्या तिच्या व्हिजिट्स, तशा 16ला किती झाल्या, अशा पद्धतीने 2006 पर्यंत रेकॉर्ड मागे न्यायला पाहिजे. पण हे तर झालं फक्त एकट्या वुहानच्या लॅबचं. तिथं तिने व्हिजिट केली. चीनमध्ये ओव्हरऑल ती कुठे कुठे काय काय हिंडली, कुणाला रिपोर्ट केलं, कुणाला तिने प्रेझेंटेशन दिलं, वी डोंट नो. तिने काय काय सिक्रेटली गोष्टी चीनमध्ये नेऊन दिल्या, याचा काही पत्ताच नाहीये. ती तिच्यावर ट्रायल व्हायला हवी होती. तिची पूर्ण झाडाझडती सगळी चौकशी व्हायला हवी होती आणि तिच्या माध्यमातून कितीतरी आणखीन गोष्टी बाहेर आल्या असत्या. ते जे शी जिनपिंगनी ज्या मेजर जनरल वेई चेन हिला जे पारितोषिक वगैरे दिलं, तिचा खूप मोठा बहुमान केला, ती एक बाई तिथली, ते फक्त निष्पन्न होत आहे. अशा कितीतरी लोकांचं कांड ओपन झालं असतं. पण मित्रांनो, मग असं कॅनडा आणि चीननी का केलं नाही? याचा अर्थच असा आहे की यामध्ये फक्त चीन उघडा पडला नसता. यामध्ये फक्त जियांगू क्यू हीच फक्त ओपन होणार नव्हती. यामध्ये फक्त वेई चेन हीच फक्त ओपन होणार नव्हती. यामध्ये फक्त NML एक उघडं पडणार नव्हतं. तर यामध्ये अख्खी कॅनेडियन सिस्टीम आणि कदाचित अमेरिका हे सुद्धा एक्सपोज झाले असते. म्हणून त्यांनी रीतसर त्या जियांगू क्यूला कसलीही चौकशी, कसलाही ट्रायल नव्हता, बेधडक चीनमध्ये पाठवून दिलं. आज तुम्ही जगातल्या कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी जर ठरवलं की या जियांगू क्यूची आपण चौकशी करायची, कुठे चीनमध्ये जाऊन तिची चौकशी करायची, तिला एक्सपोज करायचं, असं जरी ठरवलं ना कोणी, तर तुम्ही चीनमध्ये पाऊल तर मुळात टाकूच शकणार नाही. समजा जरी चीननी म्हटलं की ओके या आणि आमच्या या जियांगू क्यूशी तुम्ही चर्चा करा, वार्तालाप करा, तिची इन्व्हेस्टिगेशन करा, माहिती काढून घेऊन जा, अशी परमिशन दिली, तरी सुद्धा ती जी कुठली टीम चीनमध्ये पाऊल टाकेल, त्यांनी त्या पाऊल टाकण्यापूर्वीच त्या जियांगू क्यूला अज्ञात ठिकाणी तिची रवानगी करण्यात येईल, आयदर जिवंतपणे किंवा तिला पूर्ण काय म्हणायचं, तिचा डायरेक्ट प्रमोट सुद्धा केलं जाईल. तिला काहीच सांगता येत नाही, कारण चीनमध्ये हे खूप सोपं आहे. अचानक कुणालाही कसंही गायब केलं जातं. तर आता हे अशक्य आहे. आता तिची चौकशी शक्यच नाही. म्हणजे मग मित्रांनो, असे काही प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळे मग हे कॅनडा आणि US हेतू नेमके काय आहेत, हा एक मेजर प्रश्न निर्माण होतो. आणि यातून शेवटी आपण अशा काही निष्कर्षाला पोहोचतो की हे जे व्हायरसेस आहेत, मग ते एबोला असेल, मार्बर्ग असेल, निपा असेल आणि कोरोना असेल, या सगळ्याच्या मागे नेमकं कारस्थान काय आहे? यांचे हेतू शुद्ध आहेत का? या सगळ्याच्या मागे फक्त चायनाच आहे का? कारण हे ग्लोबल पार्टनरशिपच्या अंतर्गत या गोष्टी चाललेल्या होत्या. म्हणजे चीन, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा, बरं का. कारण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे. मला एक असाही पेपर सापडलेला होता की ज्याच्यामध्ये चायनीज सायंटिस्ट हे ऑस्ट्रेलियात जाऊन तिथल्या लॅबमध्ये जाऊन किडे करत होते. त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात हे 5 आईज जे कोणी आहेत, 5 आईज तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अमेरिका, US,
UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया हे जे देश आहेत यांना मिळून फाईव्ह आयज म्हटलं जातं आणि ते चीनच्या सोबत काही गोष्टी करत होते. कोविड आउटब्रेक होण्यापूर्वी काही गोष्टी ते करत होते. कोविडच्याही आधी सार्सच्या दोनदा लाटा येऊन गेलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की SARS-2 आणि कोरोना व्हायरस यांच्यात खूप सिमिलॅरिटी आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात SARS-1, SARS-2 आणि हे कोविड याचं काही कनेक्शन होतं का? गेल्या 20-25 वर्षांमध्ये एका सिस्टमॅटिक पद्धतीने हे सगळं झालं होतं का? तुम्हाला लक्षात येत असेल मित्रांनो, काही वर्षांपूर्वी भारतामध्ये UPA सरकारच्या काळात स्वाईन फ्लू आलेला होता आणि स्वाईन फ्लूच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी विशिष्ट पद्धतीच्या गोळ्या विकत घेतलेल्या होत्या. कारण तो स्वाईन फ्लू घालवण्यासाठी जगात कुठेच औषध नव्हतं, ते फक्त अमेरिकेचंच एक औषध होतं. ते एकमात्र इलाज, एकमात्र अक्सर इलाज अशी त्याची जाहिरात झालेली होती आणि ती गोळी घेतल्यानेच आपण बरे होतो अशी सर्वत्र घबराट पसरवण्यात आलेली होती. त्यामुळे जगभरात लोकांनी त्या गोळ्यांचा स्टॉक केला भारतासहित आणि लोकांच्या त्या गोळ्यावरती उड्या पडल्या. लोकांनी ती गोळी घेतली आणि बरं होण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या कंपनीचं म्हणजे जी कंपनी त्या गोळ्यांची निर्मिती करत होती, अमेरिकन कंपनी, ती कंपनी अक्षरशः मालामाल झाली आणि त्या कंपनीमध्ये अनेकांचे इंटरेस्ट गुंतलेले होते. खूप जण शेअर होल्डर्स होते. त्यापैकी एक होता डोनाल्ड रम्सफेल्ड, अमेरिकेचा पूर्वीचा एक नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर. त्या कंपनीनी कित्येकशे पट असा नफा कमावला. अशा या पद्धतीने हा जो एक बायो वॉरफेअर चालतं पैशांच्यासाठी, मला खात्री आहे मित्रांनो या कोविड-19च्या आउटब्रेकच्या मागे एक खूप मोठं ग्लोबल कॉन्स्पिरसी होती, ज्याच्यामध्ये हे फाईव्ह आयज होते. UK होतं, US होतं, कॅनडा होता, ऑस्ट्रेलिया होता. हे फाईव्ह आयज मिळून त्यांनी आणि चीननी WHO ला सुद्धा याच्यामध्ये घेतलं आणि कोविड-19चा आउटब्रेक घडवला. आणि त्यानंतरचा त्यांचा प्लॅन असा होता की व्हॅक्सिन हे फक्त त्यांच्याचकडे असेल. मगाशी मी तुम्हाला कॅन्सिनोचं सांगितलं, अर्धवट सांगितलं. त्या कॅन्सिनोचं तुम्हाला सांगतो की ती जी मेजर जनरल वेई चेन ही जी होती, तिच्या संशोधनाच्या आधारावरती चीननी ते जे कॅन्सिनो बायोलॉजिक्सच्या द्वारे व्हॅक्सिन बनवायला सुरुवात केली. कॅनडानी असं केलं होतं 2020 साली. या सगळ्या प्रॉब्लेमच्या सिच्युएशन मध्येच कॅनडानी एक लायसन्स देऊन टाकलं. कुणाला? कॅन्सिनोला. आता कॅन्सिनो हे नाव पण इंटरेस्टिंग आहे. कॅन्सिनो की कॅन म्हणजे कॅनडातला कॅन, CAN, आणि चायनाच्या साठी एक शब्द वापरला जातो सायनो, म्हणून कॅन्सिनो. तर या कॅन्सिनो बायोलॉजिक्स कंपनीला कॅनडानी एक परवाना म्हणजे एक लायसन्स दिलेला होता. कशासाठी? कॅनडाची इच्छा अशी होती, अपेक्षा होती आणि तशा पद्धतीचा एक डीलही झालेला होता की कॅनडा आणि चीन यांनी मिळून जॉईंटली कोरोनाचं व्हॅक्सिन डेव्हलप करावं. अशा पद्धतीचा ती अपेक्षा होती, तसा करारही झालेला होता. पण मित्रांनो, मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच कॅन्सिनो बायोलॉजिक्सला चायनाच्या PLAचा पाठिंबा होता. सर्व प्रकारचा आर्थिक आणि इतर लॉजिस्टिक्स वगैरे प्रकारचा पाठिंबा होता. आता ही बाब काही कॅनडाला माहित नसेल का? ही बाब फाईव्ह आयजला माहित नसेल का? कॅनडानी हे जे काही जॉईंट व्हॅक्सिन डेव्हलपमेंटच्या साठी कॅन्सिनोच्या सोबत किंवा थोडक्यात चीनच्या सोबत जो करार केला होता, त्याची कल्पना फाईव्ह आयजला नसेल का? अमेरिकेला नसेल का? डेफिनेटली असणार आहे. अमेरिकेच्या आशीर्वादाशिवाय फाईव्ह आयज मधलं पान इकडचं इकडे हलत नाही. म्हणजे अमेरिकेसहित सगळ्या फाईव्ह आयजला आणि कॅनडाला सगळ्यांना कल्पना होती हे काय प्रकरण आहे कॅन्सिनो. पण प्रत्यक्षात काय झालं मित्रांनो? मी मगाशी जे सांगितलं की वँग झोऊ क्यू हिच्यावरती कारवाई केली ना कॅनडानी. ती कशासाठी केली असेल? तर त्यांचे 2 डिप्लोमॅट्सना सोडून द्यावं.
चीननी. याच्यासाठी ती एक अर्धवट काहीतरी कारवाई केलेली असणार बडतर्फीची आणि चीनमध्ये हाकलून देण्याची. कदाचित त्याचाच वचपा काढण्यासाठी चीननी काय केलं, चीननी तो करारातून ते माघार घेतली अचानक की बरं, तो लायसन्स का दिला होता? तो लायसन्स देताना कॅनडाचं एक होतं, टू यूज इट्स बायोलॉजिकल प्रोडक्ट ऑन कॅनेडियन सॉइल. इट्स म्हणजे कुणाचे? कॅन्सिनोचे, म्हणजे चायनाचे. त्यासाठी परवाना दिला होता. बायोलॉजिकल प्रोडक्ट कुणाचं? कॅन्सिनोचं, म्हणजे चायनाचं. ते कॅनेडियन सॉइल वरती वापरायला परवानगी, लायसन्स त्यांनी दिलेलं होतं. ते लायसन्स दिलेलं असून सुद्धा चायनानी शेवटी काय केलं? करारातून एकतर्फी माघार घेतली अचानकपणे. इतकंच नाही तर व्हॅक्सिनच्या ज्या काही शिपमेंट्स होत्या त्या कॅनडाला पाठवणं बंद केलं. म्हणजे याचा संबंध हुआवेई प्रकरण आणि एनएमएल मधल्या डॉक्टर क्यूला बडतर्फ करणं या प्रकरणाशी सुद्धा नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे, असणार, गॅरंटी. म्हणजे मित्रांनो, यांचे संबंध बिघडले. चीन आणि फाईव्ह आईज यांचे संबंध बिघडले म्हणून एका अर्थी जग वाचलं असं म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट, भारताने कोविशिल्डचं संशोधन केलं. आत्मनिर्भर झाला भारत. स्वतःच्या हिमतीवर आपण आपलं व्हॅक्सिन निर्माण केलं. नुसतं भारताच्यासाठी ते व्हॅक्सिन वापरलं नाही, आपण ग्लोबल साऊथ मधल्या लॅटिन अमेरिकन असतील, आफ्रिकन कंट्रीज असतील, त्या देशांना, कित्येक गरीब देशांना आपण फुकट दिलेलं आहे व्हॅक्सिन. याचा फायदा असा झालेला आहे मित्रांनो की हे फायझर, मॉडर्ना, कॅन्सिनो, फायझर मॉडर्ना कुणाचं? अमेरिकेचं, आणि कॅन्सिनो कुणाचं? चायनाचं. या व्हॅक्सिन्सच्या पोटावर पाय आलेला आहे मित्रांनो. आपण त्यांची नांगी ठेचलेली आहे. त्यांना जो मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होणार होता, लोकांच्या मृत्यूशय्येचा, लोकांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात स्वतःच्या तुंबड्या भरणे, हे जे काम मिलीभगत करून चायना आणि युरोप आणि अमेरिका करणार होते, त्यांचे ते सगळे प्लॅन्स उद्ध्वस्त झाले भारताच्या व्हॅक्सिनमुळे. हे मित्रांनो विसरून चालणार नाहीये. त्यांचे जे प्लॅन्स होते, लोकांना आजारी पाडायचं आणि त्याच्यावरती औषध आपण आणायचं, त्या औषधावरती खूप मोठ्या प्रमाणात माया गोळा करायची, हे जे प्लॅन्स होते, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चायना, या सगळ्यांचे प्लॅन्स उद्ध्वस्त झाले मित्रांनो. म्हणूनच मला एक डाऊट आहे. मला डाऊट आहे की कोरोना ही शेवटची महामारी असणार नाही. नक्कीच त्यांचा प्रयत्न चाललेला असणार आहे की अच्छा, आमचा कट तुम्ही अशा पद्धतीने उधळलात का? ठीक आहे, आम्ही आणखीन एखादा वेगळा व्हायरस शोधून काढू. आहेत आमच्या पोतडीमध्ये खूप सारे व्हायरसेस. त्या व्हायरसेसच्या वरती आम्ही आधी व्हॅक्सिन आमच्याकडे शोधून काढू. त्यांचं काहीतरी काम झालेलं असणार आहे आतापर्यंत व्हॅक्सिनवरती. एका फ्युचर व्हॅक्सिन आउटब्रेकच्या साठीचं व्हॅक्सिन त्यांनी आधीच डेव्हलप करून आता ठेवलेलं असणार आहे. आणि येत्या काळात ते कोरोनापेक्षा एखादा भयंकर किंवा त्याच्यासारखाच पण थोडा वेगळा असा एक व्हायरस ते जगामध्ये स्प्रेड करतील. आणि मग त्या व्हायरसच्या त्या व्हॅक्सिनच्या माध्यमातून ते प्रचंड प्रमाणात पैसे कमवण्याची आता स्वप्न बघत असतील. त्यामुळे मित्रांनो, तो पुढचा व्हॅक्सिन कुठला असणार आहे यासाठीची माहिती आपल्या गुप्तचर संस्थांनी आतापासून घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. मित्रांनो, या जगामध्ये, ज्याला आपण रिअल पॉलिटिक म्हणतो ना, या जगामध्ये तुमचा कोणीच सगा नाहीये, कोणीच तुमचा खरा मित्र नाहीये. नोबडी इज परमनंट फ्रेंड अँड नोबडी इज परमनंट एनिमी. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या जगामध्ये तुम्ही आत्मनिर्भर असण्याला दुसरा पर्याय नाही. तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे. तुम्हीच आहात तुमचे सोबती, तुम्हीच आहात खरे शिल्पकार. ठीक आहे. तात्पुरते मित्र, तात्पुरते शत्रू आहेत सगळे. कुणाचा कसा केव्हा उपयोग करून घ्यायचा हे तुम्ही डोळसपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुमच्या गुप्तहेरांच्या माध्यमातून केवळ आणि केवळ खलिस्तानचे किंवा इतर जे कुठले दहशतवादी आहेत त्यांना टपकवणे,
एवढ्यासाठीच आपल्या गुप्तहेरांचा वापर करता कामा नये, तर आपल्या गुप्तहेरांच्या माध्यमातून, आणि आपल्याच गुप्तहेरांची गरज नाहीये फक्त, इतरही अनेक मार्ग असतात, खूप सारे सोर्सेस, ज्याला आपण ह्युमेंट आणि टेकेंट म्हणतो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन काढायला पाहिजे की सध्या जगातले काही शक्ती हे नेमक्या कोणत्या व्हायरसला पसरवण्याचा प्रयत्न करतायत, कोणत्या व्हायरसच्या वरती व्हॅक्सिन शोधण्याच्यासाठी अंतिम टप्प्यापर्यंत ते येऊन ठेपलेले आहेत. ही एकदा का माहिती आपल्याला कळली की आपण सुद्धा एबोला असेल, मार्बर्ग असेल, तुमचं निपा असेल, अशा जगातल्या भयंकर भयंकर ज्या काही व्हायरसेस आहेत त्या व्हायरसेसचा साठा करून त्या व्हायरसेसच्या वरती अँटीव्हायरस, ज्याला आपण व्हॅक्सिन म्हणतो, ते व्हॅक्सिन डेव्हलपमेंट करण्याला सुरुवात करायला पाहिजे भारताने. कदाचित केलेही असतील, पण जर आतापर्यंत हे काम केलेलं नसेल अँटी व्हॅक्सिन, की बाबा भविष्यात कुठला तरी अशा पद्धतीचा एक व्हायरस येण्याची शक्यता आहे असं गृहीत धरून आत्तापासूनच तो आउटब्रेक होवो अथवा न होवो व्हॅक्सिन्स तयार करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच काय होईल, तर आणि तरच हे जे इतर जे भारताचे शत्रू आहेत ना, शत्रू असतील, मित्र असतील, व्हॉटेवर, त्या जागतिक शक्तींच्या सगळ्या त्यांची जी मनोरथ असतील, लोकांच्या रक्तातून पैसा निर्माण करण्याची जे काही त्यांची मनोरथ आहेत, ती सगळी मनोरथ उद्ध्वस्त करता येऊ शकतील आपल्या संशोधनाच्या माध्यमातून. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही आणखीन माहिती गोळा करावी तशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला आणखीन काही शंका कुशंका निर्माण व्हावेत, काही प्रश्न पडावेत या सगळा व्हिडिओ बघून ऐकून, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला असे काही प्रश्न निर्माण जर झाले, पडले, तर तुम्ही कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. संयत शब्दामध्ये, सिव्हिलाइज्ड पद्धतीने तुम्ही आपले प्रश्न या व्हिडिओच्या तळाशी मांडावेत अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सेंटर स्पॉटवरती अशाच पद्धतीने भरभरून प्रेम करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि सेंटर स्पॉटच्या या व्हिडिओच्या वरती तुम्ही जो QR कोड बघताय, तो QR कोड वरती अर्थसहाय्य करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद.